आज आपण ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणारा ब्लड या टॉपिकचे MCQ बघणार आहोत. फर्स्ट MCQ आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ स्टरलायझेशन ऑफ ब्लड बॅग. ब्लड बॅगसाठी स्टरलायझेशन मेथड कोणती? फर्स्ट आहे गॅमा रेडिएशन इन इथिलीन ऑक्साईड, सेकंड ऑटोक्लेविंग, थर्ड हॉट एअर ओव्हन अँड फोर्थ आहे फिल्ट्रेशन. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा ऑप्शन ऑटोक्लेविंग. सेकंड MCQ, platelet contain an enzyme which has an important role in clotting of blood. This enzyme is known as, first option आहे cholinesterase, second transaminase, third decarboxylase and fourth आहे thrombokinase. तर याचा आन्सर आहे डी नंबरचा ऑप्शन thrombokinase. थर्ड नंबरचा MCQ, fluid part of blood divide of corpuscles is called as, first serum, second plasma, third lymph and fourth tissue factor. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा ऑप्शन बी प्लाझ्मा. फोर्थ नंबरचा MCQ, ऑल फॅक्टर आर नेसेसरी इन ब्लड कोअग्युलेशन एक्सेप्ट. ब्लड कोअग्युलेशनसाठी सगळे फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत एक्सेप्ट कोणता? तर फर्स्ट प्रोथ्रोम्बिन, सेकंड फायब्रिनोजेन, थर्ड ग्लोब्युलिन अँड फोर्थ आयर्न कॅल्शियम. तर सी नंबरचा ऑप्शन ग्लोब्युलिन. 5 नंबरचा MCQ, द कलर ऑफ द लेबल यूज्ड टू डिनोट द ब्लड ग्रुप बी इज. ब्लड ग्रुप बीसाठी कलर कोणता? तर याच फर्स्ट ऑप्शन आहे ए पिंक, बी येल्लो, सी ब्ल्यू, डी व्हाईट. तर याचा आन्सर आहे ब्लड ग्रुप बीसाठी पिंक. BP वरून लक्षात ठेवायचं. बी ग्रुपसाठी पिंक, ओसाठी ब्लू कलर, ABसाठी व्हाईट आणि एसाठी येल्लो कलर. नेक्स्ट MCQ बघू. स्टोर्ड ब्लड कॅन बी यूज्ड फॉर, फर्स्ट 3 weeks, सेकंड 6 weeks, थर्ड 3 months, फोर्थ 45 days. तर याचा आन्सर आहे बी 6 weeks. सेवन नंबरचा MCQ, व्हॉट इज द डिस्क्रिप्टिव्ह नेम ऑफ क्लॉथिंग फॅक्टर एक्स. एक्स नंबरच्या क्लॉथिंग फॅक्टरचं नेम काय आहे? तर फर्स्ट फायब्रिनोजेन, सेकंड लेबाइल, थर्ड प्रोथ्रोम्बिन, फोर्थ स्टर्ड पॉवर फॅक्टर. तर 10 नंबरचा फॅक्टर आहे स्टर्ड पॉवर फॅक्टर. आन्सर नंबर डी फोर्थ. आपण फॅक्टर पाहू. फॅक्टर्स इन्व्हॉल्ड इन ब्लड क्लॉटिंग. तर ब्लड क्लॉटिंगमध्ये 13 फॅक्टर्स आहेत. फर्स्ट आहे फायब्रिनोजेन, सेकंड प्रोथ्रोम्बिन, थर्ड थ्रोम्बोप्लास्टिन, टिश्यू फॅक्टर, फोर्थ कॅल्शियम, 5 लेबाइल, त्यालाच प्रो ॲक्सेलरेटर ग्लोब्युलिन. 6 नंबरचा अब्सिन्स आहे. 7 नंबरचा स्टेबाइल फॅक्टर, 8 नंबरचा अँटीहेमोफिलिक फॅक्टर अँटीहेमोफिलिक ग्लोब्युलिन, 9 नंबरचा क्रिसमस, 10 नंबरचा स्टर्ड पॉवर फॅक्टर, 11 नंबरचा प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन अँटीसिडंट, 12 नंबरचा हॅगमन फॅक्टर, त्यालाच कॉन्टॅक्ट फॅक्टर म्हणतात, आणि 13 नंबरचा फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर फायब्रिनेज. आपण जे 13 फॅक्टर बघितले त्या फॅक्टरांना ज्या सायंटिस्टने ते डिस्कवर केलेत त्यांच्या नावावरून नाव देण्यात आलेलं आहे. फक्त एक्सेप्ट एकच 9 नंबरचा आहे फॅक्टर, तो ज्या पेशंटमध्ये गावला त्या पेशंटच्या नावावरून नाव दिलेलं आहे. तर तो कोणता फॅक्टर? तर क्रिसमस फॅक्टर, फॅक्टर 9. नेक्स्ट MCQ, पर्सन विथ द ब्लड ग्रुप बी कॅन रिसीव ब्लड फ्रॉम पर्सन ऑफ ब्लड ग्रुप. तर फर्स्ट ऑप्शन आहे AB ओनली, सेकंड B ओनली, थर्ड AB and O and D O and B ओनली. तर ब्लड ग्रुप बी वाला कोणाकडून ब्लड घेऊ शकतो, रिसीव करू शकतो? तर O आणि B ओनली.
नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इज अ ब्लड कोॲग्युलेशन फॅक्टर. तर फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे सोडियम, सेकंड कॅल्शियम, थर्ड विटॅमिन के, फोर्थ बोथ बी अँड सी. तर ह्याचा आन्सर आहे डी नंबरचा ऑप्शन, बोथ बी अँड सी. थर्ड नंबरचा MCQ बघू आपण. अँटीकोॲग्युलंट ऑफ चॉईस इन प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये कोणतं अँटीकोॲग्युलंट वापरतात? फर्स्ट हेपॅरिन, सेकंड वारपॅरिन, थर्ड बोथ ए एन बी, अँड डी डायकोमेरॉल. तर याचा आन्सर आहे बोथ ए एन बी. हेपॅरिन आणि वारपॅरिन प्रेग्नन्सीमध्ये वापरतात. नेक्स्ट MCQ बघूया. विच ब्लड ग्रुप हॅज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल रेसिपियंट. युनिव्हर्सल रेसिपियंट कोणता आहे? ॲक्सेप्टर. तर फर्स्ट ऑप्शन आहे ए, सेकंड बी, थर्ड ए बी, फोर्थ ओ. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा ऑप्शन ए बी. ब्लड ग्रुप ए बीला युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणतात आणि ब्लड ग्रुप ओला युनिव्हर्सल डोनर. ओ ब्लड ग्रुप सगळ्यांना देऊ शकतो. 12 नंबरचा क्वेश्चन, डॅश डॅश इज नॉट द कंपोनंट ऑफ ब्लड प्रोटीन. ब्लड प्रोटीनचा खालीलपैकी कोणता कंपोनंट नाही? तर फर्स्ट ऑप्शन आहे अल्ब्युमिन, सेकंड प्रोकन्व्हर्टिन, थर्ड ग्लोबिलिन, फोर्थ फायब्रिनोजेन. तर याचा आन्सर आहे प्रोकन्व्हर्टिन. प्रोकन्व्हर्टिन हा ब्लड प्रोटीनचा कंपोनंट नाही. 13 नंबरचा MCQ, द RH ब्लड ग्रुप इज so named because. First option, blood group contains either RH positive or RH negative charge. Second, antibodies used to initially identify the RH factor were developed by injecting rabbit blood with red blood cells from rhesus monkey. Third, antibodies are having no RH system. Fourth, antigen exists in human plasma. तर याचा आन्सर आहे बी नंबरचा MCQ. Antibodies used to initially identify the RH factor were developed by injecting rabbit blood with the red blood cell from rhesus monkey. rhesus monkeyवरून नेम दिलेला आहे RH ब्लड ग्रुपला. 14 नंबरचा MCQ. 14. Blood contains the blood cells which are called dash dash and the liquid portion is known as. तर ब्लडमध्ये ब्लड सेलला काय म्हणतात आणि लिक्विड पोर्शनला काय म्हणतात? तर फर्स्ट ऑप्शन RBC अँड WBC, सेकंड फॉर्म्ड इलेमेंट, थर्ड न्यूट्रोफिल आणि युरोसिनोफिल, बोथ वन अँड. याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा ऑप्शन, फॉर्म्ड इलेमेंट अँड प्लाझ्मा. ब्लड सेल्सला फॉर्म्ड इलेमेंट म्हणतात, लिक्विड पोर्शन नोन एज प्लाझ्मा. नेक्स्ट MCQ, 15 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग आर द करेक्ट स्टेज ॲट पॉझिटिव्ह फीडबॅक. करेक्ट स्टेजेस कोणते आहेत? तर फर्स्ट, फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर, सेकंड कन्वर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन इंटू थ्रोम्बिन, अँड थर्ड कन्वर्जन ऑफ फायब्रिनोजेन इंटू फायब्रिन, अँड फोर्थ ऑल ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. हे 3 स्टेजेस आहेत पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमच्या. 15 नंबरचा MCQ, नॉर्मल अल्ब्युमिन ग्लोबुलिन रेशो. नॉर्मल अल्ब्युमिन ग्लोबुलिनचा रेशो काय आहे? फर्स्ट 3:1, सेकंड 1:1, थर्ड 4:1, अँड फोर्थ 2:1. तर याचा आन्सर आहे 2:1. हे 2 पोर्शन अल्ब्युमिनचे, 1 पोर्शन ग्लोबुलिनचा, 2:1. 16 नंबर, नॉर्मल व्हॉल्यूम ऑफ रेड ब्लड सेल.
रेड ब्लड सेलची नॉर्मल व्हॉल्यूम काय आहे? फर्स्ट 75 to 70, सेकंड 85 to 90, थर्ड 60 to 74 अँड फोर्थ 80 to 85. तर याचा आन्सर आहे सेकंड 85 to 90. 17. Thalassemia is also known as first Cooley's and Mediterranean anemia, second alpha thalassemia, थर्ड बीटा थॅलेसेमिया, फोर्थ ऑल ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे कुलीज अँड मेडिटेरियन ॲनेमिया. थॅलेसेमियालाच कुलीज अँड मेडिटेरियन ॲनेमिया म्हणतात. 18 नंबरचा MCQ. Which one of the solution is used in sterilization? ब्लड क्लॉटिंग कंटेनर. कोणतं सोल्युशन यूज केलं जातं? तर फर्स्ट ॲसिड सिट्रेट डेक्स्ट्रोज, सेकंड अल्कली सिट्रेट डेक्स्ट्रोज, थर्ड अमोनिया सिट्रेट डेक्स्ट्रोज, फोर्थ कार्बोनेज अमोनिया डेक्स्ट्रोज. तर याचा आन्सर आहे फर्स्ट ॲसिड सिट्रेट डेक्स्ट्रोज. मॅच द फॉलोविंग. ब्लड ग्रुप दिलेत आणि त्याचे कलर. फर्स्ट ए, सेकंड बी, थर्ड AB, फोर्थ O. तर याचा आन्सर एला येणार येलो कलर, एला सेकंड, बीला येणार BP, P म्हणजे पिंक, थर्ड AB व्हाईट, फर्स्ट ऑप्शन. ओला येणार O ब्लू. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड नंबरचा ऑप्शन 2. एला येल्लो, बीला BP पिंक, ABला व्हाईट आणि ओला ओ ब्लू. 20 नंबरचा. हू फर्स्ट शोड द कम्प्लीट पाथवे ऑफ ब्लड सर्क्युलेशन? ब्लड सर्क्युलेशनचा पाथवे पहिल्यांदा कोणी शो केला? तर फर्स्ट विल्यम हार्वे, सेकंड हिप्पोक्रेटस, थर्ड वेसुवायरस, फोर्थ अलेक्झांडर फ्लेमिंग. तर फर्स्ट विल्यम हार्वे. याचा आन्सर आहे फर्स्ट विल्यम हार्वे. 21. हाऊ मच मिनिमम % ऑफ हिमोग्लोबिन कंटेंट शुड होल ह्युमन ब्लड कंटेन्स? मिनिमम % ऑफ हिमोग्लोबिन इन होल ह्युमन ब्लड. तर याचा आन्सर आहे C नंबरचा ऑप्शन. नेक्स्ट बघूया. हायपोक्रोमिक अनेमिया, मेगलोब्लास्टिक अनेमिया, अप्लास्टिक अनेमिया अँड पर्निसियस अनेमिया. तर हायपोक्रोमिक अनेमिया कशामुळे होतं? तर आयर्न डिफिशियन्सीमुळे. मेगलोब्लास्टिक अनेमिया होतो फोलिक ॲसिड डिफिशियन्सीमुळे. अप्लास्टिक अनेमिया होतो बोन मॅरो सप्रेशनमुळे. आणि पर्निसियस अनेमिया होतो इंट्रिन्सिक फॅक्टरमुळे. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा ऑप्शन, हायपोक्रोमिक अनेमिया, आयर्न डिफिशियन्सी. मेगलोब्लास्टिक अनेमिया फोलिक ॲसिड डिफिशियन्सीमुळे होतो. अप्लास्टिक अनेमिया बोन मॅरो सप्रेशन. पर्निसियस अनेमिया इंट्रिन्सिक फॅक्टरमुळे होतो. नेक्स्ट MCQ. 23. मॅच द फॉलोविंग. डिफिशियन्सी अँड फॅक्टर दिलेत. फर्स्ट हेमोफिलिया A, सेकंड B, थर्ड हेमोफिलिया C अँड फोर्थ इनकॉग्नायटल मालन्यूट्रिशन. तर फर्स्ट हेमोफिलिया A. तर याचा आहे फॅक्टर 8, सेकंड नंबर. हेमोफिलिया B, फॅक्टर 9. 9 फॅक्टरला काय म्हणतात? क्रिसमस फॅक्टर. थर्ड हेमोफिलिया C, फॅक्टर 11. D, इनकॉग्नायटल मालन्यूट्रिशन,
फॅक्टर 12. तर याचा आन्सर आहे डी नंबरचा ऑप्शन. हिमोफिलिया ए फॅक्टर 8, हिमोफिलिया बी फॅक्टर 9, क्रिसमस फॅक्टर. हिमोफिलिया सी फॅक्टर 11, इनकॉग्नायटल मालन्यूट्रिशनल फॅक्टर 24 नंबरचा. ॲट वॉट टेम्परेचर इज फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा स्टोअर्ड. कोणत्या टेम्परेचरला फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा स्टोअर्ड करतात? तर फर्स्ट -10 डिग्री सेल्सिअस, सेकंड 0 डिग्री सेल्सिअस, थर्ड -20 डिग्री सेल्सिअस अँड फोर्थ -30 डिग्री सेल्सिअस. तर याचा आन्सर आहे डी नंबरचा ऑप्शन, -30 डिग्री सेल्सिअस. फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा -30 डिग्री सेल्सिअसला स्टोअर करतात. 25. द पर्सेंटेज ऑफ फॉर्म्ड एलिमेंट इन द ब्लड इज. फॉर्म्ड एलिमेंटचं पर्सेंटेज किती आहे? तर फर्स्ट 45, सेकंड 50, थर्ड 55 अँड फोर्थ 65. तर याचा आन्सर आहे फर्स्ट नंबरचा ऑप्शन, 45%. फॉर्म्ड एलिमेंट 45% अँड प्लाझ्मा 55%. 26 नंबरचा क्वेश्चन. RH ग्रुपिंग डिस्कवर्ड बाय. द फर्स्ट कार्ल लॅन्स्टीनर प्लस वायनर, सेकंड वायनर प्लस अलेक्झांडर फ्लेमिंग, थर्ड अलेक्झांडर फ्लेमिंग, फोर्थ कार्ल लॅन्स्टीनर. तर RH ग्रुपिंग कोणी डिस्कवर्ड केले? तर कार्ल लॅन्स्टीनर प्लस वायनर, म्हणजे फर्स्ट नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट MCQ 27. What is the correct combination of temperature and duration of storage respectively for preservation of cryoprecipitate? क्रायोप्रेसिपिटेटसाठी टेम्परेचर आणि ड्युरेशन किती आहे टाईमचा? तर फर्स्ट -20 डिग्री सेल्सिअस फॉर 6 मंथ, सेकंड -20 डिग्री सेल्सिअस फॉर 9 मंथ, थर्ड -30 डिग्री सेल्सिअस फॉर 9 मंथ, फोर्थ -30 डिग्री सेल्सिअस फॉर 12 मंथ. तर याचा आन्सर आहे डी नंबरचा ऑप्शन, -30 डिग्री सेल्सिअस फॉर 12 मंथ. नेक्स्ट MCQ. In blood hemostasis, activation of intrinsic or extrinsic pathway occur except the first endothelial damage, second collagen exposure, third tissue trauma, fourth tissue development. तर याचा आन्सर आहे 4 नंबरचा ऑप्शन, टिश्यू डेव्हलपमेंट. For blood donation, person must have hemoglobin count that is not less than. हिमोग्लोबिनचा काउंट किती? तर फर्स्ट ऑप्शन 12.5 ग्राम पर DL, सेकंड 12.5 ग्राम पर लिटर, थर्ड 10 ग्राम पर DL, D7 पर DL. तर याचा ऑप्शन आहे 12.5 ग्राम पर DL, फर्स्ट नंबरचा ऑप्शन. आपण मॅक्झिमम 1.5 लिटर ब्लड एका वर्षात डोनेट करू शकतो आणि 4 मंथमधून एकदा करू शकतो, म्हणजे 3 टाईम, वर्षांना 3 टाईम करू शकतो. आणि 1.5 लिटर. 30 नंबर. RBC surface are marked by genetically determined first antigen, second protein, third surface structure, fourth sequences. तर ह्याचा आन्सर आहे फर्स्ट अँटीजन. 31. In hemolytic disease of newborn erythroblastosis fetalis, mother blood group is dash dash and fetal blood group is dash dash.
इरिथ्रोब्लास्टोसिस फिटेलिसमध्ये मदर ब्लड ग्रुप कोणता आणि फिटस ब्लड ग्रुप कोणता? तर बघूया. फर्स्ट ऑप्शन आहे RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह. सेकंड RH निगेटिव्ह, RH पॉझिटिव्ह. थर्ड ABO पॉझिटिव्ह, ABO निगेटिव्ह. फोर्थ ABO निगेटिव्ह, ABO पॉझिटिव्ह. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा ऑप्शन. मदरचा कोणता आहे तर पाहिजे तर RH निगेटिव्ह असतो आणि फिटसचा RH पॉझिटिव्ह. तर ऑप्शन नंबर सेकंड बी. 32. In blood, albumin performed functions except. अल्ब्युमिनचे कोणते फंक्शन आहेत? तर फर्स्ट मेंटेन appropriate osmotic pressure. B. Binding and transport of various substances like hormone, drugs, etc. Third, neutralization of free radicals. आणि फोर्थ, fight infection. तर याचा आन्सर आहे डी नंबरचा. फाईट इन्फेक्शन याचं फंक्शन नाही. तर याचे फंक्शन कोणते आहेत अल्ब्युमिनचे? तर ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करायचा, बाइंडिंग अँड ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस, न्यूट्रलायझेशन ऑफ फ्री रॅडिकल. 33. आउटसाइड टिश्यू डॅमेज ॲक्टिव्हिटीज डॅश डॅश पाथवे ऑफ कोएग्युलेशन. फर्स्ट एक्सटेन्सिव्ह, सेकंड इंट्रेन्सिक, थर्ड फॅक्टर 12, फोर्थ विटॅमिन के. तर आउटसाइड टिश्यू डॅमेज याचा आन्सर एक्सटेन्सिक पाथवे. फर्स्ट नंबरचा ऑप्शन एक्सटेन्सिक पाथवे. 33. हू डिस्कवर्ड ब्लड ग्रुप AB? AB ब्लड ग्रुप कोणी डिस्कवर केला? फर्स्ट ऑप्शन कार्ल लॅन्स्टीनर. सेकंड डिकॅस्टेलो अँड स्टुअर्ले. थर्ड रॉबर्ट हुक. आणि डी ऑप्शन बोथ फर्स्ट अँड सेकंड. तर याचा आन्सर आहे बी नंबरचा ऑप्शन डिकॅस्टेलो अँड स्टुअर्ले. ब्लड ग्रुप AB डिस्कवर्ड कोणी केला तर डिकॅस्टेलो अँड स्टुअर्ले. 34. विच ब्लड ग्रुप डज नॉट हॅव एनी अँटीबॉडी? कोणत्या ब्लड ग्रुपमध्ये अँटीबॉडी नाही? तर फर्स्ट आहे AB, सेकंड बी, फर्स्ट आहे A, सेकंड बी, थर्ड AB, फोर्थ O. तर याचा आन्सर आहे सी नंबरचा ऑप्शन AB. ABमध्ये अँटीबॉडी नाहीत. 35. सिरम डिफर्स फ्रॉम ब्लड प्लाझ्मा ॲज इट लॅक्स. तर फर्स्ट अँटीबॉडीज, सेकंड क्लॉटिंग फॅक्टर, थर्ड अल्ब्युमिन, फोर्थ ग्लोबिलिन. तर याचा आन्सर आहे बी नंबरचा ऑप्शन क्लॉथिंग फॅक्टर. सिरममध्ये क्लॉथिंग फॅक्टर नसतो. 36. वारफॅरिन अँटीकोॲग्युलेशन इनहिबिट फॉलोविंग कोॲग्युलेशन फॅक्टर. तर फर्स्ट, सेकंड, 5, 7, 9. बी नंबरचा ऑप्शन सेकंड, 5, 9, 10. सी नंबरचा ऑप्शन सेकंड, 7, 9, 10. डी नंबरचा ऑप्शन 9, 10, 13. तर याचा ऑप्शन आहे सी नंबरचा ऑप्शन सेकंड, 7, 9, 10. नेक्स्ट MCQ. 37. Uncontrolled increase in production of WBC in blood known as. Increase production of WBC is known as first hemophilia, second polycythemia, third leukemia, fourth leukopenia. तर increase in production of WBC is known as leukemia. Decreased असेल तर leukopenia. 38. Thrombocytosis stand for first reduce the platelet count, second increase platelet count, third normal platelet count, fourth weakness of platelet aggregation. तर याचा आन्सर आहे increase platelet count. थ्रोम्बोसायटोसिस
म्हणजे इन्क्रीज इन प्लेटलेट काउंट. सिस लास्टला लक्षात ठेवायचं, सिस म्हणजे इन्क्रीज. पेनिया म्हणजे डिक्रीज. 39 हेमॅच्युरिया मीन्स. हेमॅच्युरिया म्हणजे काय, तर ब्लड इन युरिन, सेकंड युरिया इन ब्लड, थर्ड ग्लुकोज इन युरिन, फोर्थ प्रोटीन इन युरिन. तर याचा आन्सर आहे फर्स्ट नंबरचा ऑप्शन, ब्लड इन युरिन. हेमॅच्युरिया मीन्स ब्लड इन युरिन. फर्स्ट नंबरचा ऑप्शन करेक्ट. 40 what present the clotting of blood in blood vessel? First serotonin, second fibrinogen, third heparin, and fourth fibrinogen. Heparin. C number option. Last 41 neutrophils squeeze through the capillary wall in the area of infection through a process is called as. तर हा MCQ आहे ड्रग इन्स्पेक्टरचा. फर्स्ट डिकसेशन, थर्ड डिग्लोटिशन, थर्ड डिस्प्लेसिया, फोर्थ डायपेटिसिस. तर याचा आन्सर आहे डायपेटिसिस. न्यूट्रोफिल स्क्वीज थ्रू द कॅपिलरी वॉल इन द एरिया ऑफ इन्फेक्शन थ्रू अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज डायपेटिसिस. 41चा आन्सर आहे डी नंबरचा ऑप्शन.